1980चं दशक मुंबई अंडरवर्ल्डच्या दहशतीने थरथरत होती. पण जसजसा पोलिसांचा विळखा आवळला गेला तसं या गँगस्टर्सना 2000 किलोमीटर दूर एक सुरक्षित किनारा सापडला, दुबई. मासेमाऱ्यांचं छोटं गाव ते जगातल्या कुख्यात माफियांचं अनधिकृत हेडक्वार्टर. दुबईचा हा प्रवास एखाद्या सिनेमापेक्षा कमी नाहीये, कारण दुबईने स्वतःला फक्त व्यापाराचं केंद्र बनवलं नाही तर पैशांचा असा एक चक्रव्यूह तयार केला जिथे गुन्हेगारांचे काळे पैसे सुरक्षितपणे पांढरे होतात. आज ज्या दुबईकडे जग आश्चर्याने पाहतं, एकीकाळी तिथे ना बुर्ज खलिफा होता, ना आर्टिफिशियल आयलँड होते, ना लक्झरी कार्स होते. तिथे फक्त होतं वाळवंट. सुमारे 200 वर्षांपूर्वी दुबई हे एक छोटंसं मासेमारीचं गाव होतं, जिथले लोक समुद्रातून मोती काढून विकून जगत होते. त्यानंतर 1971 मध्ये UAE ची स्थापना झाली आणि दुबईने जगभरातून व्यापार खेचायला सुरुवात केली. 1972 मध्ये पोर्ट राशीद सुरू झालं, नंतर जेबेल अली पोर्ट त्या बनवण्यात आलं आणि इथेच दुबईने एक असा निर्णय घेतला ज्याने त्यांचं भविष्य बदलून टाकलं, फ्री झोन्स. पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी HBT मराठीच्या YouTube चॅनलला नक्की व्हिजिट करा.